एका बाजूला समुद्र आहे आणि दुसरीकडे देशातली निम्म्यापेक्षा जास्त जमीन म्हणजे रखरखीत वाळवंट आहे। ही परिस्थिती आहे इस्रायलची। या देशात कधी पुरेसा पाऊसही पडत नाही। इस्रायलची लोकसंख्या 1 कोटीपेक्षाही कमी आहे, पण तरी सुद्धा कृषी क्षेत्रातल्या आघाडीच्या 10 देशांमध्ये इस्रायलचं नाव घेतलं जातं। आकाराने महाराष्ट्रापेक्षाही लहान असलेल्या इस्रायलने कृषी क्षेत्रात एवढी प्रगती कशी केली? इस्रायलने बनवलेलं तंत्रज्ञान भारतासाठी उपयोगात येतं का? आणि भारत इस्रायलमध्ये कृषी क्षेत्रात आजवर काय काय करार झालेत पाहणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये। इस्रायलचे शेतकरी पेरणीपासून ते पिकांच्या कापणीपर्यंत वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करतात। प्रगत बी बियाणं, सिंचनाच्या पद्धती, पिकांची कापणी झाल्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचं पॅकेजिंग आणि साठवणूकही करतात। शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचं मार्केटिंग करण्यासाठी सुद्धा इस्रायल सरकार मदत करतं। 1959 साली इस्रायलचे संशोधक सेमचा ब्लास आणि किबुट्स हॅटझेरिम यांनी पहिल्यांदा आधुनिक ठिबक सिंचनाचा शोध लावला। पाण्याची कमतरता असल्यामुळे ठिबक सिंचनाची पद्धत तिथे लोकप्रिय झाली आणि हळूहळू जगभर ठिबक सिंचनाचा वापर व्हायला लागला। अगदी महाराष्ट्रातही तुम्ही हे पाहिलं असेल। जैविक कीटकनाशकांचा वापर असो किंवा मग धान्य, फळभाज्या साठवून ठेवण्यासाठी इस्रायली संशोधकांनी बनवलेलं तंत्रज्ञान, या सगळ्या गोष्टींच्या जोरावर इस्रायल कृषी क्षेत्रातल्या आघाडीच्या 10 देशांपैकी एक बनला। इस्रायलची निर्मिती झाली तेव्हा त्या देशात लोकांना पिण्यासाठी पुरेसं पाणीही नव्हतं। त्यामुळे सांडपाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज परिस्थिती अशी आहे की 86% सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्यासाठी आणि शेतीसाठी उपलब्ध करून दिलं जातं। इस्रायलच्या शेतीसाठी वापरण्यात येणारं 44% पाणी याच प्रकल्पातून मिळवलं जातं। बहुतांश प्रदेश वाळवंटी असून सुद्धा इस्रायलने मासेमारी क्षेत्रात सुद्धा प्रगती केली आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सागरी आणि गोड्या पाण्यातल्या मत्स्यशेतीच्या नवनवीन पद्धती इस्रायलने शोधून काढल्यात। समुद्राचं खारं पाणी वळवून केज फिश फार्मिंगची सुरुवात सुद्धा इस्रायलमध्येच झाली। इस्रायलच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार उपग्रहांनी काढलेले फोटोज, हवाई पाहणी, देशभरातल्या शेतीची आकडेवारी यांचा वापर करून शेतीत कोणती पिकं घेतली पाहिजेत, कोणत्या मोसमात काय केलं पाहिजे याची माहिती त्या देशातल्या शेतकऱ्यांना वेळोवेळी दिली जाते। टारानिस नावाच्या कृषी क्षेत्रातल्या एका कंपनीचे सीईओ अयाल करामी म्हणतात की आम्ही हाय रेझोल्यूशन कॅमेऱ्याचा वापर करून पिकांचे फोटो काढतो। पिकांच्या पानावर एखादा छोटा कीटक जरी असेल तरी आम्हाला त्याला बघता येतं आणि मग त्या फोटोचा वापर करून तो कीटक कोणता आहे, त्यासाठी कोणती औषधं वापरली पाहिजेत याची उत्तरं मिळवता येतात। त्याचा अहवाल आम्ही शेतकऱ्यांना देतो आणि त्यानुसार शेतातल्या ज्या पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव झालाय फक्त तिथेच औषध फवारणी करायला मदत होते। जैविक कीटकनाशकं आणि जैविक खतांचा वापर करून इस्रायलमध्ये रासायनिक खतांचा वापर तब्बल 70% कमी करण्यात यश मिळालं। इस्रायलची लोकसंख्या 1 कोटीपेक्षाही कमी आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत रोबोट आणि सेन्सर्सचा वापर करून त्या देशात शेती केली जाते। 2008 साली भारत आणि इस्रायलने कृषी सहकार्य प्रकल्प सुरू केला। त्या अंतर्गत दुग्ध व्यवसाय, शेती तंत्रज्ञान आणि सूक्ष्म सिंचनाच्या विकासासाठी 5 कोटी अमेरिकन डॉलर्सचा कृषी फंड उभारण्यात आला। भारतातल्या शेतकऱ्यांना इस्रायलच्या तज्ज्ञांनी शेती करण्याच्या फायदेशीर मार्गाबाबत प्रशिक्षण देण्यासाठी देशभरात कृषी विकास केंद्र उभारण्यात आली आहेत। उभी शेती, ठिबक सिंचन, मृदा संधारण अशा गोष्टी या केंद्रांमधून शिकवल्या जातात। महाराष्ट्रात सुद्धा दापोली, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं भारत इस्रायल कृषी सहकार्य प्रकल्पाअंतर्गत उभारलेली केंद्र आहेत। 2008 ला केलेल्या या करारामुळे हरियाणामध्ये चेरी टोमॅटोचं उत्पादन घेण्यात, महाराष्ट्रातल्या आंब्याच्या बागांचं पुनरुज्जीवन करण्यात मोठी मदत झाली। इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय विकास सहकार्यासाठी काम करणारी माशाव ही संस्था आहे। त्यांनी दिलेली माहिती असं सांगते की या कृषी सहकार्य प्रकल्पामुळे हरियाणात टोमॅटो, शिमला मिरची आणि काकडीचं उत्पादन 5 ते 10 पटींनी वाढलं। पाण्याचा वापर 65% कमी झाला आणि त्यासोबतच खतं आणि कीटकनाशकांच्या खर्चात सुद्धा घट झाली। त्याचप्रमाणे दापोलीतल्या आंबाबाग पुनरुज्जीवन प्रकल्पांमुळे 3 वर्षात उत्पादकतेत तिपटीने वाढ झाल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली। भारताचे माजी कृषी सचिव सिराज हुसैन सांगतात की पाण्याची कमतरता असलेल्या महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि गुजरातसारख्या राज्यांमध्ये या करारानंतर सिंचनात वाढ झाली। देशातल्या केंद्र आणि राज्य सरकारांनी या तंत्रज्ञानाची जाहिरात केली पाहिजे। इस्रायलचा आकार महाराष्ट्रापेक्षा अर्थातच कमी आहे, परिस्थिती खूप वेगळी आहे, पण इस्रायलच्या उदाहरणातून महाराष्ट्रात आणि भारतात अनेक गोष्टी करणं शक्य झालंय। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आठवणीने शेअर करा।
धन्यवाद.